तर राजकीय नेते सुद्धा यानंतर आक्रमक झालेले आहेत। चंद्रकांत खैरे आणि अजित नवले यांनी इशारा दिलेला आहे, मोठेगावकरचे सर्व क्लास बंद करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलेला आहे। तर माकप नेते अजित नवले यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारा हा घोटाळा आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी सुद्धा अजित नवले यांनी केली आहे। तर माटेगावकरचे सर्व क्लास बंद करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर एक एक नावं समोर येत आहेत। यामध्ये मोटेगावकर याचंही नाव समोर आलेलं आहे आणि मोटेगावकरचे सर्व क्लासेस बंद करा अन्यथा आंदोलन करू, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। तर मोटेगावकरवर कारवाई कडक करावी अशी मागणी सुद्धा अजित नवले यांनी केली आहे। अजित नवले यांनी सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे। आज मोठेगावकरांच्या मुळे सुद्धा त्या ठिकाणी आज लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे जर असे धंदा करत असतील तर यांच्या सगळ्या मोठेगावकर क्लासेसला बंद करून टाकलं पाहिजे। इथून तिथून सगळे क्लासेस बंद करून टाकायचे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा शिक्षण मंत्र्यांना किंवा बाकी DGंना किंवा पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, विभागीय आयुक्तांना सुद्धा, की यांचे सगळे क्लासेस जे आहे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात जास्त आहे, त्या सगळ्या मराठवाड्यातल्या क्लासेसला बंदी टाकण्यात यावी। तो पेपर त्यांना कुणी पाठवला याचाही शोध झाला पाहिजे। याच्या मागे काही राजकीय धागेदोरे आहेत का त्याची चौकशी झाली पाहिजे आणि देशभरामध्ये असे पेपर कोणाकोणाला पाठवले त्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे। ज्यांनी पाठवलेत आणि ज्यांना मिळालेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण मंत्री ज्यांच्यावर या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे त्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची सुद्धा या संदर्भामध्ये त्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। ही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतोय।